श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये धनधान्य ऐश्वर्य यामध्ये वाढ व्हावी तर यासाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती घरातील स्त्रियांनी काही कामे करायची आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल। दरवर्षी शारदीय नवरात्र संपली की दसऱ्याचा जो सण आहे तर तो येत असतो। याच दिवसाला आपण विजयादशमी म्हणून ओळखत असतो। वाईटावर चांगल्याचा असत्यावर सत्याचा विजय म्हणून दसरा जो आहे तर तो साजरा केला जातो। या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन सुद्धा केले जाते। रामायणानुसार प्रभू रामचंद्राने अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत माँ दुर्गेची पूजा केली आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला। अजून एक आख्यायिका अशी आहे की महिषासूर आणि दुर्गामाता यांच्यातील युद्ध संपूर्ण 9 दिवस चालले आणि 10व्या दिवशी महिषासुराचा वध झाला आणि म्हणूनच याचे प्रतीक म्हणून दसरा जो आहे तर तो साजरा केला जातो। तर अशा या दसऱ्याच्या दिवशी आपण काही कामे आवर्जून करायची आहेत। यंदा म्हणजे 2024 मध्ये दसरा जो आहे तर तो 12 ऑक्टोबर 2024 ला आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा दसऱ्याचा मुहूर्त असतो आणि आपण या दिवशी काही खास गोष्टी जर केल्या तर आपल्याला माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत असते। आता धार्मिक मान्यतेनुसार विजयादशमीच्या दिवशी जर श्रवण नक्षत्राची उपस्थिती आली तर हे अत्यंत शुभ मानले असून यावर्षी हा योग जुळून आलेला आहे। श्रवण नक्षत्र जे आहे तर ते 12 ऑक्टोबर 2024 ला पहाटे 5:25 सुरू होईल आणि 13 ऑक्टोबरला पहाटे 4:27 संपणार आहे। अशा या शुभ मुहूर्तावरती म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण कोणती कामे करावीत तर हे आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा। दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्नान जे आहे तर ते करायचं आहे। यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे। त्याचप्रमाणे मुख्य दरवाजाच्या बाहेरील जी जागा आहे तर ती सुद्धा स्वच्छ करायची आहे। थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याचा वापर करून स्वच्छ कपड्याने आपल्याला घराचा दरवाजा, चौकट असेल, उंबरा असेल तर हे सर्व आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर त्याला आपल्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचं आहे। हळद त्यानंतर गोमूत्र तर असं एकत्र करायचं आहे। यामध्ये आपण थोडंसं गुलाबजल जे आहे तर ते सुद्धा टाकू शकतो आणि याचं लेपन आपल्याला उंबरट्याला करायचं आहे। छान अशी आपल्याला रांगोळी सुद्धा काढायची आहे। लक्ष्मीच्या पावलाची रांगोळी सुद्धा आपल्याला अवश्य काढायची आहे। उंबरट्याजवळ तुम्ही ही लक्ष्मीची पावले जी आहेत तर ती काढू शकता। यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, ते कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्ह हे एक पवित्र आणि शुभ चिन्ह मानलं जातं। स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्याला कुठे काढायचं आहे तर आपल्या घरावरती जर तुम्ही ऑलरेडी मेटलचं स्वस्तिक लावलेलं असेल तर त्याच्या खाली तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता। जरी तुमच्या मुख्य दरवाजावरती मेटलचं स्वस्तिक असेल तरीसुद्धा दसऱ्याच्या दिवशी कुंकवाचं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे। दरवाजावर बरोबर मध्यभागी हे स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकमध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत, दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत। या रेषा काढताना आपल्याला खालून वरती तर अशा पद्धतीने काढायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला शुभ आणि लाभ तर असं सुद्धा त्या स्वस्तिकच्या एका बाजूला शुभ आणि एका बाजूला लाभ तर असं लिहायचं आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलाचं तोरण जे आहे तर ते लावायचं आहे। आता हे तोरण बनवताना तुम्ही 7, 9 किंवा 11 आंब्याच्या पानांचं तोरण बनवू शकता। या प्रत्येक पानावरती जर आपण हळदीचं स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे आपण हे जर तोरण लावलं तरी सुद्धा याचे आपल्याला फायदेच होणार आहेत। यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती घरामध्ये येणार नाही। उंबरट्याला लेपन केलं की नकारात्मकता जी आहे तर त्याला प्रतिबंध बनतो आणि
आपल्या घरामधलं वातावरण सकारात्मक होतं. स्वस्तिक चिन्ह जेव्हा आपण मुख्य दरवाजावरती काढतो तर तेव्हा माता लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते. त्याचप्रमाणे ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्यासुद्धा नष्ट होत असतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तुमचं जे किचन आहे तर त्या ठिकाणी सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. आता किचनमध्ये स्वस्तिक काढताना काय करायचं, ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी मांडतो त्याच्याबरोबर समोर भिंतीवरती हे स्वस्तिक काढायचं. परंतु सर्वप्रथम तुपामध्ये आपल्याला बोट बुडवायचं आहे, त्यानं स्वस्तिक काढायचं. पुन्हा ओल्या हळदीनं आपल्याला त्यावरून स्वस्तिक जे आहे तर ते गिरवायचं आहे आणि त्यावरून कुंकवाने स्वस्तिक गिरवायचं आहे. तर अशा प्रकारे किचनमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. गॅसची पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी सर्व देवदेवतांची विधिवत पूजा करावी. नवरात्रीमध्ये आपले देव जे आहेत तर ते आपण घटी बसवलेले असतात, म्हणजे विड्याच्या पानावरती बसवलेले असतात. आणि दसऱ्याच्या दिवशी आपण हे जे देव आहेत तर ते हलवत असतो. त्यामुळे त्या देवदेवतांची विधिवत पूजा करायची. त्यांना आपल्याला पंचामृताचं स्नान घालायचं आहे. त्याचप्रमाणे देवघरामध्ये कासव असेल, तसेच अन्नपूर्णा मातेखाली जे आपण तांदूळ ठेवतो तर हे तांदूळ आपल्याला बदलायचे आहेत. तुम्हाला जर एखादी नवीन देवाची मूर्ती जर आणायची असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये तिची स्थापना करायची असेल तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही ती करू शकता. त्याचप्रमाणे आपण देवासाठी जे कापड वापरतो तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हे कापड नवीन जे आहे तर ते नवीन कापड आणायचं आहे आणि देवांना नवीन कापड आपल्याला टाकायचं आहे. यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला 9 फळांचा नैवेद्यसुद्धा या दिवशी आवर्जून दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे प्रभू श्रीराम जे आहे तर त्यांचं स्मरण करायचं आहे. आपल्याला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला रामरक्षेचं पठणसुद्धा करायचं आहे. या दिवशी तुम्ही नवीन वस्त्रे, नवीन अलंकार, सोन्याचे दागिनेसुद्धा परिधान करू शकता. त्याचप्रमाणे शमीच्या झाडाखाली आपल्याला दिवा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे. असं म्हटलं जातं की दसऱ्याचा जो दिवस होता तर या दिवशी पांडवांनी जी शमीच्या झाडामध्ये त्यांची जी काही शस्त्रे लपवलेली होती तर त्यांनी या दिवशी शक्तीची पूजा करून ही शमी वृक्षामध्ये ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली आणि कौरवांवर विजय मिळवला. म्हणून आपल्याला शमीच्या झाडाखाली दिवासुद्धा लावायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी यथाशक्ती गरीब गरजू व्यक्तींना पैसे, कपडे दान करू शकता. अन्नदान तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जेवढी जमेल तर तेवढी इतरांना मदत करायची आहे. पशुपक्ष्यांना तुम्ही खायला घालू शकता. गाईला या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये जे काही बनलेलं असेल तर त्याचा घास द्यायचा आहे. काहीच शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा गाईला खायला देऊ शकता. आपल्या घरामध्ये आपल्याला कलह करायचा नाही तर घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे तुळशीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. तुळशीजवळ आपल्याला आवर्जून रांगोळी काढायची आहे. त्याचप्रमाणे तुळशीजवळ तुपाचा दिवासुद्धा या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आवर्जून लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगासुद्धा टाकायच्या आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होईल. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे घट उठवत असतो तर त्याचं जे धान्य असतं म्हणजे उगवलेलं धान्य ज्याला आपण धान म्हणतो तर ते आपल्याला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे सुद्धा धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते निर्माण होत असतात. एक नारळ घेऊन आपल्याला काय करायचं आहे तर 21 वेळेला आपल्या घरावरून ओवाळायचं आहे आणि ज्या ठिकाणी रावण दहन होणार आहे तर त्या अग्नीमध्ये टाकायचं आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता, सर्व बाधा नष्ट होतात. तसेच रावण दहनाची जी रक्षा आहे तर ती आणून आपल्याला घरातील कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे. तर असे जे छोटे छोटे उपाय आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या दसऱ्याच्या दिवशी नक्की करायच्या आहेत.